नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ओळख बुरशीनाशकांची या आपल्या सिरीजमध्ये आज आपण पिकॉक्सीस्ट्रोबिन 22.52% SC या बुरशीनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर हे जे काही बुरशीनाशक आहे हे रासायनिक प्रकारामध्ये मोडतं. या बुरशीनाशकाची काम करण्याची पद्धत ही आंतरप्रवाही आहे. म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण हे बुरशीनाशक आपल्या पिकावरती फवारणी करतो त्यावेळी बुरशीच्या संपर्कात आल्यानंतर बुरशीची त्या ठिकाणी श्वसनक्रिया ही थांबवली जाते आणि त्यामुळे ती बुरशी त्या ठिकाणी मरते आणि आपल्या पिकावरचा रोग हा त्या ठिकाणी थांबतो. तर हे जे काही बुरशीनाशक आहे याची कार्यक्षमता व्याप्ती जी आहे ही व्यापक आहे. तर यामध्ये जी शिफारस जी आहे ही भात, द्राक्षे, सोयाबीन, जिरे या पिकांमध्ये केली गेलेली आहे. त्याचबरोबर भातामधील ब्लास्ट म्हणजेच करपा, द्राक्षे पिकामधील डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, त्यानंतर सोयाबीन पिकामधील तांबेरा, पानावरील टिपके, त्यानंतर जिरे पिकामधील करपा, तर या रोगांवरती या बुरशीनाशकाची शिफारस केली गेलेली आहे. मग हे जे काही बुरशीनाशक आहे हे आपल्याला कधी वापरायचे आहे, म्हणजे ह्याची वापरण्याची योग्य वेळ कोणती, तर हे आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणून देखील वापरता येतं आणि उपचारात्मक म्हणून देखील वापरता येतं. म्हणजेच रोग येण्याआधी आणि रोग आल्यानंतर देखील आपण हे बुरशीनाशक वापरू शकतो. मग हे वापरत असताना आपल्याला फवारणी करूनच वापरायचं आहे. तर याचा जो डोस आहे हा भात पिकामध्ये 1.2 मिली, द्राक्षे पिकामध्ये 0.4 मिली, सोयाबीन पिकामध्ये 0.8 मिली आणि जिरे या पिकामध्ये 0.8 मिली. तर हा जो डोस आहे हा आपल्याला प्रति लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याची फवारणी केल्यानंतर आपल्याला पिकाची जी काढणी आहे ही किती दिवसांनी करायची, तर भात पिकामध्ये 12 दिवस, द्राक्षे पिकामध्ये 7 दिवस, सोयाबीन पिकामध्ये 25 दिवस, जिरे पिकामध्ये 20 दिवस याप्रमाणे आपल्याला ही काढणी करायची आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण हे बुरशीनाशक फवारणी करणार आहात तर त्यावेळी ही आपल्याला शक्यतो सेपरेटच वापरायचे. म्हणजेच काय, तर आपल्याला हे सिंगल वापरायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही इतर शेती औषधाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे किंवा मिसळायचं नाही आहे. त्याचबरोबर या बुरशीनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची विषबाधा किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होऊ नये. मग आपण हे बुरशीनाशक बाजारात खरेदी करण्यास गेला तर आपल्याला कोणकोणते ब्रँड उपलब्ध आहेत, तर त्याच्यामध्ये गॅलिलिओ नावाने कोर्टेवा या कंपनीचं हे बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर इतर कंपन्यांचं देखील हे मार्केटमध्ये बुरशीनाशक उपलब्ध असू शकतं. मग हे खरेदी करत असताना आपल्याला याचं पॅकिंग जे आहे हे 160 मिली, 240 मिली आणि 400 मिली या प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर याची जी साठवण आहे ही आपण 2 वर्षांपर्यंत करू शकतो आणि 2 वर्षानंतर हे बुरशीनाशक एक्सपायर होणार आहे. तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण इतर शेती औषधांबद्दल माहिती देणार आहोत. तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.